आणि यानंतर पुढची बातमी आहे पुण्यातून। पुण्यातील जे नागरिक आहेत वाहतूक कोंडीने त्रस्त झालेले होते त्यांच्यासाठी ही आनंदाची बातमी। पुणे विद्यापीठातील बहुप्रतीक्षित उड्डाण पुलाचे जे लोकार्पण आहे ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज पार पडलेले आहे। या उद्घाटन प्रसंगी बोलताना मुरलीधर मोहोळ यांनी मुख्यमंत्र्यांकडे एक मागणी केली। या उड्डाण पुलाची संकल्पना आणि त्याचा पाठपुरावा अजितदादांनी केला असून त्यांच्या दूरदृष्टीतून हा पूल साकारण्यात आला। त्यामुळे या पुलाला अजित पवारांचं नाव देण्यात यावं ही सर्वांची इच्छा असल्याचं मुरलीधर मोहोळ यांनी म्हटलं। तर मोहोळ यांनी केलेल्या मागणीनुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुलाला अजित पवारांचं नाव देण्यास मान्यता दिलेली आहे। की आमच्या सगळ्यांचंच एकमत आहे आणि कदाचित ती तुमची सुद्धा भावना आहे की या पुलाला ज्यांनी या पुलासाठी काम केलं, ज्यांनी या पुलाची कल्पना मांडली आणि रात्रंदिवस या पुलाच्या पूर्णत्वासाठी ज्यांनी खूप काम केलं, योगदान दिलं, त्या अजितदादांचं नाव या पुलाला देण्यात यावं अशी आमची सगळ्यांची भूमिका आहे आणि कदाचित ती सुद्धा तुमचीही भावना आहे। आणि म्हणून मनापासून आम्हाला आनंद होईल जर या पुलाला आपण जर अजितदादांचं नाव दिलं। दरम्यान या उड्डाण पुलाच्या उद्घाटन प्रसंगी बोलत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांच्या संबंधीची एक आठवण काढलेली होती। तर याच उद्घाटन प्रसंगी बोलताना उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी देखील अजित पवारांचं नाव या पुलाला देण्यात यावं अशी देखील मागणी केलेली आहे। या दोन्ही नेत्यांनी काय म्हटलं आपण पाहूया। जी भावना सर्वांनी या ठिकाणी व्यक्त केली, मी देखील त्या भावनेशी सहमत आहे। हा अतिशय आयकॉनिक अशा प्रकारचा पूल तयार झालाय। एक प्रकारे आपली अभियांत्रिकी शक्ती दाखवणारा अशा प्रकारचा एक हा पूल आहे। त्याचं जे एकात्मिक डिझाईन आहे ते निश्चितपणे आधुनिकतेला शोभेचं अशा प्रकारचं डिझाईन आहे आणि म्हणून या एकात्मिक दुमजली पुलाला स्वर्गीय अजितदादांचं नाव देण्यात यावं अशा प्रकारची जी सर्वांची मागणी आहे, मी देखील त्याच्याशी सहमत आहे आणि निश्चितपणे आपण तशा प्रकारचा निर्णय घेऊ। या ठिकाणी असलेला जुना पूल वाहतुकीच्या दृष्टीने अपुरा आणि तांत्रिकदृष्ट्या अडचणीचा ठरत होता। त्याचा विचार करूनच पूल पाडण्याचा धाडसी निर्णय आदरणीय दादांनी घेतला। त्या ठिकाणी आधुनिक दुमजली उड्डाण पूल उभारण्यासाठी त्यांनी सातत्याने पाठपुरावा कसा केला हे शिरोळ साहेबांनी आणि मोहोळ साहेबांनी आपल्याला सांगितलेलं आहे। या कामासाठी प्रसंगी वाईटपणाही घेतला, मात्र त्यांचा चांगला परिणाम आता पुणेकरांना बघायला मिळणार आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।